प्रश्न पहिला आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर. याच्यासाठी आपल्याकडे आहेत 5 सेकंद. 5 सेकंदात उत्तर द्यायचं आहे आणि याचं उत्तर आहे नागपूर. प्रश्न दुसरा आहे, स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, दादाभाई नौरोजी, दयानंद सरस्वती. आणि याचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे आहेत 5 सेकंद आणि याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न तिसरा आहे, प्रसिद्ध सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. आणि याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रश्न चौथा आहे, मसुरी हे थंड हवेचे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, महाराष्ट्र. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे आहेत 5 सेकंद आणि याचं उत्तर आहे उत्तराखंड. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हटले जाते? इचलकरंजी, सिन्नर, लातूर, चिपळूण. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे आहेत 5 सेकंद आणि याचं उत्तर आहे इचलकरंजी. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 6वा, सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे आहेत 5 सेकंद आणि याचं उत्तर आहे मित्रहो नेपाळ. प्रश्न 7वा, निरोगी माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते? 35 अंश सेल्सिअस, 36 अंश सेल्सिअस, 37 अंश सेल्सिअस, 40 अंश सेल्सिअस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रहो 37 अंश सेल्सिअस. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस असते. प्रश्न 8वा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे आहेत 5 सेकंद आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे महात्मा फुले. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 9वा, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर. आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र महात्मा गांधी. प्रश्न 10वा, ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कबड्डी, बुद्धिबळ, क्रिकेट, बॅडमिंटन. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र बुद्धिबळ. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? 1904, 1905, 1906, 1910. चॅनलवर जर नवीन असाल तर GK मराठी अड्डा या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.